मित्रांनो, जय भीम. जे माझ्यासोबत लंडनला झालं, ते जातीमुळे झालं. आज पुन्हा तसंच पुण्यात बरोबर. होतंय. होळीच्या दिवशी जय भीम. आता आंबेडकर जयंती असते त्यावेळेस मी बाहेर जायचं असेल तर मला माझी जात विचारली जाते. तू एस-सीची आहे, तू एस-टीची आहे, तू आंबेडकरची आहेस का? असशील तरच जा. आणि शिवजयंतीला आम्हाला बाहेर जाऊ दिलं नव्हतं. होळीच्या दिवशी आम्हाला बाहेर जाऊ दिलं नव्हतं. अशी खूप इश्यू सारे आहे की रिस्ट्रिक्शन्स इकडे लागतात. कास्टिझम केलं जातं खूप मोठ्या प्रमाणात. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यापूर्वी पण विचारलं जातं तुझी जात कोणती आहे. 14 एप्रिलला सुट्टी देण्याआधी पण विचारलं जातं तुझी जात एस-सी आहे तरच तुला सुट्टी भेटेल. आणि असं पण म्हटलं जातं की फक्त एस-सी आणि एस-टीचे विद्यार्थी फक्त शासनाच्या शिष्यवृत्त्या खायला इथे येत आहेत. त्या व्यतिरिक्त शिक्षणाचा तुमचा कोणता मोटिव्ह नाहीये असं आम्हाला म्हटलं मित्रांनो, जातं. पुण्यात BJ मेडिकल कॉलेजमध्ये फक्त जातीमुळे विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय. लिटरली तिथली प्रिन्सिपल म्हणते, की एस-सी, एस-टी विद्यार्थी तुम फुकट खाते हो. तुम्हारा एज्युकेशन का कोई पर्पस नहीं है. मित्रांनो, ते मुलांनी त्रास सहन केला आणि आज सर्व मुलं भर पावसात आज आंदोलनाला बसले. मित्रांनो, आपण विचार करायला हवा, की आपण कोणाला निवडून देतोय? आपण कोणाला शिक्षण संस्था चालवायला देतोय? मी आज इथे कोणाला आरोप करायला नाही, तर मी अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी उभा आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी समानतेचा आणि समतेचा अधिकार मिळवून दिला. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. तरी ती प्रिन्सिपल म्हणते, की एस-सी, एस-टीचे विद्यार्थी फुकट खातात. मित्रांनो, याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. आज पूर्ण महाराष्ट्रात जे कोणी विद्यार्थी परिषद किंवा स्टुडंट फेडरेशन चालवतात, त्या प्रत्येकाने याच्यावरती आवाज उचलायला पाहिजे. नाही उचलला तर विद्यार्थ्यांनो मला कॉन्टॅक्ट करा. मी माझ्या मित्रांसोबत जितके माझे मित्र काम करतात फेडरेशनमध्ये, मी प्रत्येकासोबत मी या आवाज उचलायला तयार आहे. आपण याच्यावरती विचार करायला हवा. याच्यावरती कारवाई करायलाच हवी. जय भीम.